मुलांना रोज रोज डब्याला पोळी भाजी दिली की मग ते कंटाळतात. त्यांना डब्याला पोळी भाजी रोज रोज नकोशी होते आणि मग बऱ्याच वेळा काय होतं की डबा जसल्या तसा परत येतो. मग अशा वेळी डब्याला काय देता येईल की जे पौष्टिक पण असेल, खायला पण टेस्टी असेल आणि मुलं आवडीने डबा पण संपवून आणतील. तर चला तर मग अशीच एक रेसिपी आज आपण बघूया. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मिश्र डाळीचे धिरडे. तर त्यासाठी मी घेतलेली आहे 2 वाटी मुगाची डाळ, 2 वाटी हरभऱ्याची डाळ. ती 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून 3 ते 4 तास भिजत घातली आहे आणि नंतर ती निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे. त्यात घातला आहे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, 1 इंच आलं आणि चवीप्रमाणे मीठ. हे सगळं टाकून झाल्यानंतर त्यात लागेल तसं थोडं पाणी टाकून आणि छान डोस्याचं असतं तसं बॅटरसारखं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर त्यात आपल्याला टाकायचे आहे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपल्याला लगेच धिरडे बनवायला घ्यायचे आहे. ते पीठ ठेवण्याची तशी काही गरज नाही. मी आधीच तवा गरम होण्यासाठी ठेवून दिला होता. तवा आपला तापला आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक पळी सोडून आणि धिरडं आपल्याला हळूवारपणे बनवून घ्यायचं आहे. हे बघा किती छान धिरडं तयार होतं आहे आपलं. हे धिरडे चवीला खूप छान होतात. सगळे आवडीने खातात. मुलं तर डब्याला संपवतीलच, शिवाय आपण ते नाश्त्यालाही बनवू शकतो. नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग आपलं धिरडं आता पसरून झालं आहे. याच्यावर आपण आता झाकण ठेवू आणि 2 मिनटं वाफ काढून घेऊ. वाफ काढून झाली की बघा आपलं धिरडं छान तयार झालं आहे. यात आता थोडंसं तेल सोडू आणि दोन्ही बाजूने छान भाजून घेऊ. तर हे बघा, तुम्ही बघू शकता धिरडा आपण छान दोन्ही बाजूनी तेल सोडून व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. अशी धिरडी जर डब्याला दिली तर मुलं आवडीने खातात, डबा पूर्ण संपवून आणतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली नवीन रेसिपी बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.